नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय। रवी शक्ती, अमर रहे, रविदास शक्ती, अमर रहे। रविदास महाराजांची जयंती येत आहे। त्या जयंतीनिमित्त तुमच्या प्रभागामध्ये कोणाची निवड करण्यात आली अध्यक्ष? सालाबादाप्रमाणे दरवर्षी भारतामध्ये मोठ्या उत्सवात काशी या क्षेत्री संत रविदास महाराजांचा जन्म झाला होता आणि त्या जन्माच्या अनुग्रहापासून ते चर्मकार समाजात त्यांचा जन्म झाला होता आणि चर्मकार समाजाच्या त्यांच्या प्रती असलेल्या भावना याचा सगळा भारतात सण म्हणून साजरा करतो। असाच सण एक जयंती स्वरूपाचं एक आगळं वेगळं रूप देण्यासाठी आम्ही ही जयंती रांजणगाव शेणपुंजी सगळ्या समाजाच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी रोजी 11 ते 2 दरम्यान साक्षी मंगल कार्यालय इथं करणार आहोत। या वर्षीचे जयंतीचे अध्यक्ष कोण आहेत आणि कशी पद्धतीने कार्यक्रम? सोपानवाडे साहेब आमचे जे चर्मकार समाजाचे जे नेतृत्व करतात त्यांना आम्ही यावेळेचे अध्यक्ष पद भूषवण्याची विनंती केली। त्यांनी आमच्या समाजाला विनंतीला मान दिला आणि राजूदाजी सागरे हे सचिव म्हणून आमचं काम पाहणार आहे। जयंतीच्या निमित्ताने काय काय विशेष कार्यक्रम राहणार? सर्वसाधारण आमच्या जयंती निमित्त आमच्या समाजातील मुलांना ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्या शिष्यवृत्त्याचे वाटप व्यवस्थित होत नाही, त्यासाठी आम्ही आमच्या आता प्रतिनिधी येतील त्यांच्याकडून समाजाकडून मागणी करू आणि काही लीड कॉमचे अधिकारी जर आम्हाला आमच्या जयंतीला भेट दिली तर आमचे जे कर्ज प्रकरण आहे समाजाचे ते पण मंजूर करण्याचा प्रयत्न करून घेऊ आणि जे समाजाचे जे आमच्या गुणवंत विद्यार्थी आहे जे आता विशेष प्रावीण्य मिळाले त्यांचा सत्कार करू आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून आमची सेवा संत रविदास महाराज यांच्या चरणी लावण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करू। काही शोभायात्रा वगैरे निघणार आहे का? नाही, शोभायात्रा काढणं म्हणजे कसं जास्त जिकिरीचं होईल आणि त्याच्यात आमच्या समाजाचा उद्देश आहे का शोभायात्रा काढल्यापेक्षा आपल्या सामाजिक एकतेचा संदेश गेला पाहिजे। त्या हेतून आम्ही आमचं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो खर्च अन्नदानामध्ये करू आम्ही। तसेच वार्ड क्रमांक 1 महाराज जयंती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा जयंतीच्या। आणि या निवडणूक प्रक्रियेमुळं शोभायात्रा वगैरे काही काढणार नाही, अन्नदान वगैरे होईल समाजातर्फे। तसेच आपण आज जिल्हा परिषद सदस्याचे तावेदार देखील होतात, पण आपण आज माघार घेतली व पक्षाचं काम करतायत, काय सांगणार? पक्षाने ज्यांना तिकीट दिलं पक्षाचंच काम करणार आहोत। आमदार प्रशांत यांच्या नेतृत्वाखाली करतोय। काय सांगाल? आपली दादा संत रविदास महाराज जयंतीच्या अध्यक्षस्थानी निवड झालेली आहे, काय राहणार आहे यावर्षी जयंतीचं एक वैशिष्ट्य विशेष काय राहणार आहे? संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जगद्गुरु यांच्या जयंती निमित्त समाजाने जो मला मान सन्मान दिला व अध्यक्षस्थानी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः सर्व समाजाचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। आणि या जयंतीनिमित्त आपण सामाजिक उपक्रम म्हणून काही भाऊंनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिप्स असेल, त्यानंतर लीडकॉमचे प्रकरण असेल, कर्ज प्रकरण असतील, त्या संदर्भात त्या कर्मचाऱ्याशी चर्चा करून ते मार्गी काढण्याचा प्रयत्न करू। तसेच ह्या जयंतीनिमित्त आपण किमान 2000 समाज बांधवांना अन्नदान करणार आहे आणि तसंच 500 ते 1000 प्रतिमेचं आपण वितरण करणार आहे, हेच सांगू इच्छितो। जय रविदास। संत रविदास महाराज जयंतीनिमित्त 1 फेब्रुवारी या ठिकाणी या दिवशी सर्व समाजाच्या वतीने साक्षी मंगल कार्यालय या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करणार आहोत। मिरवणूक यासाठी आम्ही कॅन्सल केलेली आहे की निवडणूक या ठिकाणी चालू आहे। निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहिता विनाभंग होऊ नये त्याकरता आम्ही मिरवणूक कॅन्सल केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही साक्षी मंगल कार्यालय या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्व समाज बांधव त्या ठिकाणी बोलून त्यांना सर्वांना आनंद त्या ठिकाणी साजरा करू आणि अमोल भाऊ लोकरे यांच्या निवडणुकीसाठी देखील आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहोत आणि संत रविदास महाराजांची जयंती त्या ठिकाणी आम्ही साजरी करू। रांजणगावमध्ये किती जयंती आहे? रांजणगावमध्ये जवळजवळ आम्ही 15 वर्षापासून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो, अति उत्साहाने या ठिकाणी साजरी करतो। सर्व समाज बांधव आमच्या सोबत असतात। या निमित्ताने समाज बांधवाला तुम्ही काय आवाहन करणार? समाज बांधवांना एवढंच आवाहन करेल की सर्वांनी एकजुटीने राहून संत रविदास महाराज यांची जयंती संतांचं आदर्श घेऊन आपण इथून पुढे चांगलं कार्य करावं आणि समाजासोबत राहावं
एवढंच मी आवाहन करेन. आपलं नाव? रामेश्वर उदे, चर्मकार जिल्हाध्यक्ष.